तुम्हा सर्वांचं या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। आज या व्हिडिओच्या माध्यमातून जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत आणि जाणून घेणार आहोत नेमकं गॅलिलिओ कोण होते, कुठे त्यांचा जन्म झाला, त्यांचं शिक्षण काय आणि त्यांनी लावलेले शोध कोणकोणते आहेत। चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा सुंदर व्हिडिओ। गॅलिलिओ यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1564 रोजी झाला। त्याच वर्षी विल्यम शेक्सपियर यांचा जन्म झाला। त्याच वर्षी विल्यम शेक्सपियर यांचाही जन्म झाला होता आणि मायकल एंजेलो मरण पावला होता। गॅलिलिओच्या 7 भावंडांपैकी तो सगळ्यात मोठा होता। त्याचे वडील मोठे संगीतकार होते। त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले। त्यांचा कापड व लोकर विकण्याचा उद्योगही होता। त्यांच्याच प्रभावाखाली तो सतारीसारखे असणारे ल्यूट नावाचे वाद्य शिकून त्यावर संगीत रचनाही करायला लागला होता। गॅलिलिओने लोकरीचा व्यापार करणे, मठात जाऊन भिक्षुकी करणे वगैरे बऱ्याच भन्नाट गोष्टी करण्याचा प्रयत्न केला। वडिलांना त्याने डॉक्टर व्हावेसे वाटत असल्याने त्यांनी त्याला पिसा विद्यापीठात प्रवेश घेऊन दिला, पण त्याचे लक्ष अभ्यासापेक्षा भलतीकडेच जास्त असायचे। त्यामुळे आणि शेवटी पैसे नसल्यानं पदवी न घेताच तो तिथून बाहेर पडला। खाजगी शिकवण्या घेऊन त्याने काही दिवस आपले पोट भरले। गॅलिलिओने पहिली 4 वर्षे शिक्षण भिक्षूंच्या मठात घेतले। त्यानंतर ते फ्लोरेन्स या शहरात गेले। त्यांच्या वडिलांनी पिसाच्या विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी धडपड सुरू केली। त्यांची इच्छा होती की गॅलिलिओने डॉक्टर बनावे। इच्छा नसूनही गॅलिलिओ यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले। त्यांची खरी ओढ गणिताकडे होती, तसेच विज्ञान प्रयोगाच्या आधारावर राहावे असे त्यांना वाटे। वैद्यकीय शिक्षणात त्यांना यश आले नाही। एका कथेप्रमाणे 1583 साली गॅलिलिओ फक्त 17 वर्षाचा असताना एका रविवारी धर्मगुरूच्या पिसामधल्या कॅथेड्रलमध्ये चालू असलेल्या कंटाळवाण्या प्रवचनादरम्यान गॅलिलिओने उंच झोके घेणारे एक झुंबर पाहिले आणि त्याला एकदम एक ब्रेनवेव्ह आली। तो नाचत नाचतच घरी आला। त्याने लगेच प्रयोग सुरू केले। झोका लहान असो व मोठा किंवा लंबकाचे वजन कमी असो व जास्त, त्याच्या एका आंदोलनाला सारखाच वेळ लागतो, हा निष्कर्ष त्याने काढला। दोरीची लांबी बदलली तर मात्र हा आंदोलनाला लागणारा वेळ बदलतो, हेही त्याला कळले। या सगळ्या प्रयोगांसाठी त्या काळी घड्याळ नसल्याने वेळ मोजण्यासाठी त्याने हाताची धडधड करणारी नाडीच वापरली होती। याच लंबकाचा वापर गॅलिलिओने त्याचे गतीचे नियम मांडण्यासाठी केला आणि असाच लंबक वापरून ह्युजेसने पहिले घड्याळ बनवले। त्या कॅथेड्रलमध्ये अजून एक दिवा आहे, तो गॅलिलिओचा दिवा म्हणून ओळखला जातो। गॅलिलिओचा गणितज्ञ आणि श्रीमंत उमराव मित्र मार्क्विस मोंटे यांच्या मदतीने कालांतराने त्याला पिसा विद्यापीठात गणिताच्या अध्यापकाची नोकरी मिळाली। विद्यापीठातले त्याचे पहिले लेक्चर प्रचंड गाजले। येथील मोकळ्या वातावरणात गॅलिलिओने खुल्ला। पाटुआच्या बारमध्ये गॅलिलिओ गंमतशीर गप्पा, विनोद, चर्चा करून सगळ्यांना इम्प्रेस करी। त्याने छोटेसे घरही घेतले आणि त्यानंतर तो मरीना गांबा नावाच्या व्हेनिसच्या मुलीबरोबर लग्न न करताच 10हून अधिक वर्ष राहिला। मरीना दिसायला खूपच सुंदर असली तरी भडक माथ्याची आणि अडाणी होती।
मरिनाचे आणि गॅलिलिओच्या आईचे पटत नसे. या काळात गॅलिलिओला व्हर्जिनिया आणि लिविया या 2 मुली आणि व्हिन्सेंजो नावाचा मुलगाही झाला. पण त्याने मरिनाशी लग्न मात्र केले नाही. यावर त्याने त्वरण किंवा प्रवेग आणि प्रक्षोभिकी यावर बरेचसे संशोधन केले. गॅलिलिओने हायड्रोस्टॅटिक तराजू बनविला. त्या काळात ऑरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा पगडा सर्वत्र निर्माण झाला होता. एखादा सिद्धांत मांडायचा आणि केवळ वादविवाद करून तो प्रस्थापित करायचा, अशी परंपरा तोपर्यंत होतीच. गॅलिलिओने मात्र आपला सिद्धांत प्रयोगाने सिद्ध करून दाखवायचा नवीनच पायंडा पडला. पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात असल्याचा समज चुकीचा आहे हे त्याने गणिताने सिद्ध केले. गॅलिलिओने वस्तूची प्रतिमा 32 पट मोठी करून दाखविणारी दुर्बीण तयार केली. अज्ञात असलेले अनेक ग्रह, तारे यांचे निरीक्षण करता येऊ लागल्याने खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध या दुर्बिणीद्वारे लागले. 1904 साली त्याला आकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला. 1609 साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथेऐवजी अफवा ऐकली होती. कुणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले होते. त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत. या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. गॅलिलिओला वाटले की याच दुर्बिणीतून आपण समुद्रावरच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रह तारे न्याहाळले तर, आणि गॅलिलिओने ती दुर्बीण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा, खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला. या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले. 1610 साली गुरूचे निरीक्षण करून त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले. शुक्र तारा आणि त्याच्या कला यांचाही अभ्यास केला. या सगळ्या शोधांवर मग त्याने द स्टोरी मेसेंजर हे पुस्तकही लिहिले. गुरुभोवतीचे चंद्र बघून चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत, त्यामुळे पृथ्वीही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही, आणि कोपर्निकसचे म्हणणे बरोबर असले पाहिजे, असे त्याचे ठाम मत झाले. या पुस्तकामुळे गॅलिलिओ चक्क रातोरात हिरो बनला. पण या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत, डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणाऱ्या आहेत, असेच चर्च म्हणायला लागले व गॅलिलिओ विरुद्ध खटला चालू झाला. ऑरिस्टॉटलच्या सिद्धांताच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओने दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे तो काहीतरी जादूटोणा करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला. त्याच्या शोधांमुळे ऑरिस्टॉटलच्या समर्थकात खडबड माजली. आपल्या सिद्धांतावर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशी समितीसमोर खेचले. 6 महिन्याच्या खटल्यानंतर 22 जून 1633 रोजी जवळपास अंधत्व आलेले गॅलिलिओने पुन्हा हार मानली. एखाद्या अपराधाप्रमाणे वागणूक देऊन त्याला कैदेत ठेवले गेले. या बंदिवासात असताना त्याने टू न्यू सायन्सेस हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये प्रकाशित केले. वयाच्या 78व्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले. अखेरची 5 वर्षे त्याला अंधत्व आले होते. विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो. गॅलिलिओ हा पहिला आधुनिक शास्त्रज्ञ म्हणता येईल. त्याविषयी ब्रेख्तने एक सुंदर कविता लिहिली. गॅलिलिओच्या हाताचे बोट हे इटलीच्या एका संग्रहालयात जपून ठेवले आहे. ॲटकिन्स नावाच्या सुप्रसिद्ध ब्रिटिश लेखकाने गॅलिलिओस फिंगर या नावाचे विज्ञानावर एक सुरक पुस्तकही लिहिले आहे.
इप्पर सी मूव्स, तरीही तीच फिरते, ही गॅलिलिओने वापरलेली एक म्हण आहे असे मानले जाते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत नसून सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो आणि तू केलेल्या विधानाबद्दल की पृथ्वी सूर्याभोवती फिरते तू माफी माग, असे कोर्टाने सांगितल्यानंतर आणि गॅलिलिओला स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर त्यांनी कोर्टाबाहेर मातीत हे शब्द कोरल्याचे मानले जाते. इप्पर सी मूव्स, तरीही तीच फिरते, असे त्याचे इटालियन मधले शब्द होते असे मानले जाते. स्टीफन हॉकिंग्सच्या मते काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की ही घटना कदाचित गॅलिलिओच्या स्थानबद्धतेतून आर्कबिशप ॲस्केनियो पिक्कोमिनी यांच्या देखरेखीखाली करण्यात आलेल्या फ्लोरेन्सच्या वरच्या टेकड्यांमध्ये दुसऱ्या घरात स्थानांतरादरम्यान घडली असावी. हे दुसरे घर गॅलिलिओचे स्वतःचेच होते. गॅलिलिओचा शिष्य व्हिन्सेंजो व्हियानी यांनी 1655 ते 1656 दरम्यान लिहिलेल्या गॅलिलिओच्या सर्वात आधीच्या चरित्रामध्ये या वाक्यांशाचा उल्लेख नाही आणि त्याच्या कोर्टातील सक्षीममध्येही याचा उल्लेख नाही. काही लेखक असे म्हणतात की चौकशी आयोगासमोर अशा गोष्टी बोलणे गॅलिलिओसाठी अयोग्य ठरले असते. 1911 साली ई पुर्सी म्यू ही अक्षरे एका स्पॅनिश पेंटिंगवर आढळली. ते पेंटिंग जुल्स व्हॅन बेले नावाच्या रोझेलर बेल्जियम येथील एका कला संग्राहकाने नुकतेच विकत घेतले होते. हे चित्र गॅलिलिओच्या मृत्यूच्या 1 किंवा 2 वर्षाच्या आत पूर्ण झाले होते, कारण त्यावर दिनांक 1643 किंवा 1645 हा दिनांक अंशतः अस्पष्ट आहे. हे चित्र ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर नाही, कारण हे चित्र गॅलिलिओ एका अंधार कोठडीत चित्रित करते, परंतु तरीही ते चित्र हे दर्शवितो की एप्पूर सी मूव्स चा किस्सा काहीसा बदलाने गॅलिलिओच्या मृत्यूनंतर लगेचच प्रसारित झाला. याचा अर्थ असा की ज्यांनी गॅलिलिओला बघितले होते त्यापैकी बरेच जण या सत्याची खातरजमा करण्यासाठी तेव्हा जिवंत होते. तसेच हे चित्र प्रकाशित होण्याआधी 1 शतकातून अधिक काळ हा किस्सा चर्चेत होता. या घटनेचा प्रथम उल्लेख इंग्रजीमध्ये लिखित स्वरूपात ग्युसेप्पो बारेती यांच्या इसवी सन 1757 मध्ये लिहिलेल्या द इटालियन लायब्ररी या पुस्तकात सापडतो. अशा पद्धतीने हे थोर महान शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नक्कीच ही माहिती आवडली असेल तर हा शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे मुरली स्टुडिओ, तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळविण्यासाठी तुम्ही बेल बटन दाबा, जेणेकरून सर्वात आधी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार. आणि मित्रांनासुद्धा शेअर करा, कारण या सर्व महत्त्वाच्या माहिती आहेत आणि त्यांनासुद्धा या माहितीचा भरपूर उपयोग आपल्या जीवनात होऊ शकतो. तर भेटूया एका सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार.